आज आपण एक अत्यंत विचित्र आणि विकृत अशा पद्धतीचा परिवार बघणार आहोत। आता जे ऐकताना विश्वास बसणार नाही, पण हे सगळं सत्य घडलेलं आहे। तर वाल्मिकी कोल नावाचे एक 55 वर्षाचे गृहस्थ आहेत। ते एका कंपनीमध्ये काम करतायत। त्यांच्या पत्नी आहेत, त्यांचं नाव आहे सरोज कोल। यांचं वय साधारणपणे 50 वर्षाचं आहे आणि त्या घरी असतात। आता यांचा एक मुलगा आहे, त्या मुलाचं नाव आहे रविशंकर। याचं वय साधारणपणे 31-35च्या आसपासचं आहे आणि हा जो रविशंकर आहे तो बाहेरगावी नोकरीला आहे आणि तो तिकडंच राहतो आहे। आता या रविशंकरचं लग्न झालेलं आहे, त्याची पत्नी आहे, पत्नीचं नाव आहे कांचन। तिचं वय आहे साधारणपणे 25 वर्षाचं आणि ही जी पत्नी आहे म्हणजे ही जी सून आहे यांची, ती त्यांच्याबरोबरच राहते, म्हणजे सासूरवाडीला ती कांचन राहते आहे, सासू सासऱ्यांच्या बरोबर ती। तर अशा प्रकारे हा परिवार आहे, म्हणजे यांचा मुलगा बाहेरगावी नोकरी करतो आहे आणि या ठिकाणी आई वडील आणि सून असे तिघजण एकत्र राहत आहेत। आता तारीख होती 11 जुलै 2022, वार होता सोमवार। तर या दिवशी सासरे वाल्मिकी जे आहेत त्यांची कोर्टामध्ये तारीख होती आणि यासाठी ते त्यांच्या बहिणीकडे गेलेले होते। आता घरामध्ये फक्त सासू आणि सून होती आणि दोघींनी संध्याकाळी स्वयंपाक केला आणि जेवण झालं आणि त्या झोपलेल्या आहेत। आता ती रात्र सरली, पहाट झालेली आहे आणि पहाटे पहाटे यांच्या घरामधून आरडण्याचा ओरडण्याचा आवाज यायला लागला। कोणीतरी अत्यंत मोठमोठ्याने गुराप्रमाणे ओरडतं आहे असं शेजाऱ्या पाजाऱ्यांना वाटायला लागलं आणि त्या आरडाओरड्याने शेजारी पाजारी जागे झालेले आहेत आणि घराच्या दिशेनं यायला लागले आणि यावेळेस घरामधून कोणीतरी पळून जाताना या मंडळींनी पाहिलं। आता काही लोकांनी त्या पळणाऱ्या व्यक्तीला पकडण्यासाठी पाठलाग सुरू केला होता आणि दुसऱ्या बाजूला काही लोक या घरामध्ये शिरले। घरामध्ये अत्यंत भयंकर असं दृश्य त्यांनी पाहिलं। समोर सासू सरोज कोल ही रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली होती, तिच्या शरीरावरती असंख्य जखमा होत्या, रक्तबंबाळ होऊन तिथं मरणासन्न अवस्था तिची झालेली होती आणि तिची सून मात्र त्या ठिकाणी जागेवरती नव्हती। काही वेळांनी लोकांनी त्या सुनेला, पळून जाणारी जी होती ती तिची सून होती, तिला पकडलं। आता ती जी सून आहे ती घाबरलेली होती आणि ती सांगत होती की कोणीतरी सासूबाईंवरती हल्ला केलेला होता आणि ते माझ्यावरती हल्ला करणार, म्हणून मी स्वतःचा जीव वाचून पळण्याचा प्रयत्न करत होते वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी ती सांगायला लागलेली होती। आता लोकांनी याच काळामध्ये पोलिसांना सुद्धा खबर दिलेली होती। त्याचबरोबर ती सासूला लोकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केलेलं होतं। या ठिकाणी या आरोग्य केंद्रामध्ये त्या सासूला तपासलं, पण ही केस जी आहे ती अत्यंत क्रिटिकल होती आणि त्यामुळे मग राजीव गांधी रुग्णालय या ठिकाणी या सासूला रेफर करण्यात आलं आणि तिला तिथं दाखल करण्यात आलं। पण डॉक्टरांनी हिची तपासणी केली आणि सासूचा मृत्यू झालाय असं घोषित केलं। आता याच काळामध्ये पोलीस या ठिकाणी आलेले होते। पोलिसांनी संशयित म्हणून सुनेला ताब्यात घेतलं आणि तिच्याकडे चौकशी करायला सुरुवात केली। पण ती जी सून आहे ती ताकास्तूर लागून देत नव्हते, मला यातलं काहीच माहीत नाही आहे वगैरे वगैरे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होती। मग नंतर पोलिसांनी तिला अगदी उलट अशा पद्धतीनं तिची तपासणी करायला सुरुवात केली आणि अखेर शेवटी या सुनेनं आपलं तोंड उघडलं। पण मला ही हत्या करायला सासऱ्यानं सांगितलंय असं तिनं सांगितलं। आता या पाठीमागे, या सासूच्या हत्येच्या पाठीमागे सासऱ्याचा हात आहे हे समजल्यानंतर पोलिसांनी त्या सासऱ्याला सुद्धा, म्हणजे तारखेसाठी गेलेला जो बाहेर सासरा होता त्या सासरेबुवांना ताब्यात घेतलं आणि त्या सासरेबुवांकडे चौकशी करायला सुरुवात केली। आता यावेळेस मात्र त्या सासऱ्यानं वेगळीच माहिती सांगितली। तिनं सांगितलं, म्हणजे त्या सासऱ्यानं सांगितलं की माझे वडील सनई कोल आणि माझी सून या दोघांच्यामध्ये अनैतिक संबंध आहेत। म्हणजे 70-80 वर्षाचे खापर सासरे आणि त्यांची 25 वर्षाची सून यांच्यामध्ये हा प्रकार चालू आहे। आता हा आरोप ऐकल्यावरती सुनबाई जी होती तिचं टाळकं सरकलं आणि तिनं सासऱ्याचा पूर्णपणे पोलखोल केलेला आहे आणि तिनं सांगितलं सासरा आणि दुसरी एक बाई यांच्यामध्ये संबंध होते, म्हणूनच सासूबाई यांची हत्या झालेली आहे। आता हे सासरा आणि सून एकमेकांवरती संस्कारक्षम अशा पद्धतीचे आरोप करत होते आणि म्हणून पोलिसांनी या दोघांनाही समज दिली आणि त्यांच्याकडून नक्की काय घडलेलं होतं हे पुढं समोर आलेलं होतं। आता हा परिवार एक अत्यंत विचित्र अशा पद्धतीचा होता। याच्यामध्ये सासू आणि सून यांच्यामध्ये भांडण होतं, कारण सून ही अतिशय मोकळ्या मनाची होती, मोकळ्या स्वभावाची होती। तिचे पतिदेव दूरदेशी कामाला होते, त्यामुळे ही अबला नारी अनेक तरुणांच्या गाडीवरती फिरत असायची। तिच्या या मनमोकळ्या स्वभावामुळे अनेक तरुण मित्र तिच्या भोवती फिरत असायचे। आता ही गोष्ट सुनबाईचं असं वागणं हे सासूला आवडत नव्हतं आणि म्हणून ती सुनेला समजावण्याचा प्रयत्न करत होती,
पण सून मात्र तिचा स्वभाव आणि वागणं सोडत नव्हती। यामुळे सासू आणि सून या दोघींमध्ये गृहयुद्ध सुरू झालेलं होतं। आता या युद्धामध्ये एकमेकींवर ठेवणीतील शिव्यांचा वापर केला जात होता, एकमेकींच्या केसांना पकडून ओढाओढीचं राजकारण या ठिकाणी केलं जात होतं। पण या गृहयुद्धामध्ये सासरा जो आहे तो सुनेची बाजू घेत होता। आता असं का करत होता याचं कारण वेगळं होतं। हा जो सासरा आहे तो 55 वर्षाचा आणि त्याची अजून एक गर्लफ्रेंड होती आणि या वटलेल्या झाडाला पालवी फुटलेली होती। 55 वर्षाचा बॉयफ्रेंड आणि त्याचीच तेवढ्याच वयाची गर्लफ्रेंड यांच्यामध्ये म्हातारा रोमांस चालू झालेला होता आणि आपला म्हातारा अशा पद्धतीनं वागतो आहे ही गोष्ट त्या सासूला म्हणजे त्या म्हाताऱ्याच्या बायकोला सहन होत नव्हती आणि ती नवऱ्याला विरोध करण्याचा प्रयत्न करत होती। पण हा म्हातारा प्रेमी मात्र त्या नवीन गर्लफ्रेंडसाठी तळमळत होता आणि आपल्या प्रेयसीबरोबर ती त्या म्हाताऱ्याला लग्न करायचं होतं आणि यासाठी हा बायकोचा छळ करत होता, बायकोला त्रास देत होता, तिला मारहाण करत होता जेणेकरून ही म्हातारी घर सोडून जाईल। पण ही म्हातारी खमकी होती, ती घर सोडून जायला तयार नव्हती आणि ती नवऱ्यालाही विरोध करत होती आणि सुनेलाही विरोध करत होती आणि यामुळे सासरा आणि सून एकत्र आले आणि शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाप्रमाणे हे दोघं एकत्र येऊन या दोघांनी त्यांची एक कॅबिनेट मीटिंग घेतली। आता दोघांची कॅबिनेट मीटिंग होते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आता या बैठकीमध्ये एक ठराव मंजूर करण्यात आला, तो म्हणजे सासूला कायमचं संपवायचं आणि त्या पद्धतीनं मग सासऱ्यानं सुनाला सांगितलं की तू सासूची हत्या करून टाक, म्हणजे माझ्या बायकोला मारून टाक, मी तुला तब्बल 3000 रुपयांची सुपारी देतो, त्याशिवाय सासू जी दागिनं वापरते ते सगळं दागिने तू वापर, त्याचबरोबर तिच्याकडे जर काही पैसे असतील तर ते पैसेसुद्धा तू घे। आता हा जो प्रस्ताव होता तो प्रस्ताव सुनेला आवडला आणि अगोदरच ती सासूला वैतागलेली होती आणि त्यामुळे आपल्याला सासूला ठार मारायचे 3000 रुपये आणि अजून बाकीच्या गोष्टी मिळतात, यामुळे त्या सुनेला आनंद झालेला आहे आणि सासूला कायमचं संपवायचं यासाठी प्लॅन करायला सुरुवात झाली। सासऱ्यानं एक चाकू त्या सुनेला आणून दिलेला होता। आता सासूला संपवायचं हे ठरलं। 11 जुलैला सासरा काहीतरी काम सांगून काहीतरी कारण सांगून घराच्या बाहेर निघून गेला किंवा तो बहिणीकडे निघून गेला होता। आता घरामध्ये दोघीच होत्या, सासू आणि सून। पहाटेच्या 5चा सुमार झालेला होता। सून पहाटे झोपेतनं उठल्यानंतर स्वयंपाकघरात गेली, भाकरी बनवायचा जो तवा आहे तो तवा घेतला आणि सासू झोपली होती तिच्या जवळ आली आणि तिच्या डोक्यामध्ये घालायला सुरुवात केली। दणादणा तिच्या डोक्यामध्ये तिनं जो तवा आहे तो घालायला सुरुवात केली। आता सासू मोठमोठ्याने ओरडत होती, गुराप्रमाणे ओरडत होती, मोठमोठ्याने विवळत होती आणि सून मात्र तव्यानं तिच्यावरती हल्ला करत होती, तिला मारहाण करत होती आणि या अवस्थेमध्ये सासूच्या शरीरातनं रक्त यायला लागले, तिला जखमा झालेली आहेत, ती मरणासन्न पडलेली आहे आणि यावेळी सासऱ्यानं दिलेला जो चाकू आहे तो चाकू घेतला आणि त्या चाकूनंही सासूवरती वार करायला हिनं सुरुवात केली। आता हे सगळं घडत असताना सासूच्या ओरडण्याच्या आवाजामुळे आजूबाजूचे लोक शेजारी पाजारी जे आहेत ते धावत आले। आता कोणीतरी येतंय याची चाहूल त्या सुनेला लागली आणि ती त्या ठिकाणावरून पळून गेली। तोपर्यंत लोक आलेले होते, काही लोक सुनेच्या मागे धावले आणि नंतर काय झालं हे सगळं आपल्याला माहिती आहे आणि आता सून आणि सासरा दोघंही पोलिसांच्या ताब्यात आहेत। जी माहिती माध्यमातून समोर आलेली होती ती मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे। आता ती गोष्टी रूपामध्ये तुमच्यासमोर मांडलेली आहे, या गोष्टीचा तपास चाललेला आहे, नवीन किंवा वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते। आता या सगळ्या प्रकरणामध्ये काही महत्त्वाची माहिती सांगायची राहिली, कारण नंतर मग तुमचे परत कमेंट येतील किंवा ही गोष्ट सांगायची राहिली किंवा ही माहिती। यातली महत्त्वाची माहिती अशी होती की ही सगळी घटना कुठं घडली हे मी तुम्हाला सांगितलं नव्हतं। तर ही घटना घडलेली आहे मध्य प्रदेश या ठिकाणचा रीवा जिल्हा आहे, त्या ठिकाणचं मनगवा पोलीस स्टेशन आहे, त्या अंतर्गत अत्रौला बारासिंहा नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये घडलेली ही सगळी घटना आहे। आता याच्यामध्ये अजून एक माहिती सांगायची राहिली ती म्हणजे पती जो आहे तो रविशंकर, म्हणजे ह्यांची सून होती कांचन आणि मुलगा होता रविशंकर आणि हा जो रविशंकर आहे तो मेरठ या ठिकाणी काम करत होता। आता या सगळ्या प्रकरणामध्ये सासू सुनेवरती आरोप करत होती, सून सासऱ्यावरती आरोप करत होती, सासरा बायकोवरती आरोप करत होता, बायको या दोघांवरती आरोप करत होती। घरात इनमिन 3 माणसं होती, तीनही माणसं एकमेकांवरती अनैतिक संबंधांचा आरोप करत होती। असो, तर आता या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा? लक्षात घ्या, 2 नालायक लोक एकत्र येऊन चांगल्या लोकांचं नुकसान करू शकतात, चांगल्या लोकांना बर्बाद करू शकतात। त्यामुळे अशा चुकीच्या लोकांना, नालायक लोकांना ओळखायचं आणि यांच्यापासून सुरक्षित अंतर
ठेवायचं। आता ज्या घरामध्ये नैतिकता नसते त्या घरामध्ये सुख आणि समाधान राहू शकत नाही, अशा घरामध्ये राहणं शक्यतो टाळायचं। त्यानंतर कोणाच्याही वागण्याला टोकाचा विरोध करायचा नाही। समजा एखादी व्यक्ती चुकत असेल तर त्याला एकदा समजावून सांगा, दोनदा समजावून सांगा, तीनदा समजावून सांगा, पण जर ती ऐकतच नसेल तर सोडून द्या, आपण आपला विचार करा। बरं, आता याबद्दल तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा। पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता एका नवीन क्राईम स्टोरीसह। तोपर्यंत धन्यवाद।